तर काल आम्ही गेलो होतो डिकॅथलॉनला. का ते मी तुम्हाला सांगणारच आहे. तर सकाळची सुरुवात झाली होती शेवायचा उपमा खाऊन आणि त्यानंतर स्त्रीला 2-3 तास तर व्यस्त ठेवायचं होतं. त्यामुळे त्याला इथे दरवाजावर राऊंड करून दिले आणि खरंच सांगते भाई, हो 2-3 तास यातच व्यस्त होता. त्यानंतर मी पटकन माझं स्किन केअर केलं आणि लगेच स्वयंपाकाची तयारी करायला घेतली होती. आणि इथे सगळी चॉपिंग ते करून झाली आणि हा माझ्यासोबत झाला मोठा कांड म्हणता येईल याला. तेल सांडलं होतं ड्रेसवर आणि या सदम्यातून निघालेच होते. इथे माझं पार्सल रिसीव्ह झालं होतं आणि त्यात साईज मोठी आली होती. ते सगळं बाजूला ठेवून मी फोकस केलं पुढल्या कामासाठी, कारण घरात पीठ नव्हतं आणि मला करायचं होतं दळण. त्यानंतर आवरून आम्ही निघालो होतो डिकॅथलॉनला आणि रस्त्यात ही आमची मस्ती चालू होती आमच्या दोघांची आणि काहीच वेळात लगेच डिकॅथलॉनला पोहोचलो. खरं तर आम्ही ते स्त्रीला सायकल पाहण्यासाठी आलो होतो, पण आम्हाला एकही तिथली आवडली नाही म्हणून मी माझे कपडे पाहायला स्टार्ट केलं. तर 2-3 कपडे पाहिले आणि ह्याचं बिल करताना भाई इतका विचार केला होता की इतका एक्झाममध्ये पण मी केला नव्हता पेपर लिहिताना. जाऊ द्या म्हणलं आणि मध्येच रस्त्यामध्ये चायनीज घेण्यासाठी थांबलो आणि घरी गेल्यानंतर स्त्रीसाठी खिचडी केली. तर भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.